ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी शुद्ध स्वरूपात मिळावे, मिळणाऱ्या पाण्याची नियमितपणे तपासणी करण्यात यावी या उद्देशाने जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाणी गुणवत्ता व सुनियंत्रित सर्वेक्षण विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्ह्यात जल जीवन मिशनचे काम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली गतिमान पद्धतीने सुरू आहे। या योजनेतून मिळणारे पाणी शुद्ध स्वरूपात असावे यासाठी जैविक व रासायनिक तपासणी नियमितपणे करणे आवश्यक आहे। या तपासण्या कशा पद्धतीने करायच्या याबाबत जिल्हा स्तरावर एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। यानंतर तालुका पातळीवर या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 जानेवारी, खुलताबादमध्ये 4 जानेवारी, कन्नडमध्ये 5 जानेवारी, गंगापूरमध्ये 8 जानेवारी, पैठण येथे 9 जानेवारी, फुलंब्रीमध्ये 10 जानेवारी, सिल्लोड येथे 11 जानेवारी, सोयगाव येथे 12, वैजापूर येथे 16 जानेवारी 2024 रोजी पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आले आहे। या प्रशिक्षणात तालुका पातळीवरील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक, जल सुरक्षक यांनी पाणी तपासणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या प्रशिक्षणासाठी या सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसल, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।